धाकट्या बहिणीचं लग्न आहे. सगळ्यात छोटी आमची गौरी, तिचं लग्न आहे पुढच्या महिन्यात. तसं तिला मी केळवण करण्यासाठी बोलवलं माझ्या घरी. आम्ही जरी काकांच्या मुली असू, पण आम्ही असं कधीच वाटत नाही की आम्ही काकांच्या मुली आहोत. आम्ही सिबलिंग्स आहोत. आम्ही एकसारख्याच, म्हणजे आमच्यामध्ये असा कधीच भेदभाव नसतो. आम्ही सगळं एकत्रच राहतो. प्रत्येक कार्यक्रमात एकत्र मजा करतो. आमचे एकमेकांशी कॉन्टॅक्ट असतात खूप छान. सो माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि तिला मी बोलवलं जेवणासाठी. तिचं औक्षण केलं. माझी मम्मी, माझी आंटी, पप्पा ते देखील तिच्यासोबत आले होते. त्यांचं पण औक्षण केलं. म्हटलं नवरीसोबत आलात. आणि आमची गौरी इतकी सुंदर दिसत होती, कारण ती आहे टॉमबॉय. तिला आम्ही लहानपणापासून असं वेस्टर्न कपड्यामध्येच पाहिलं. साडीमध्ये तिला बघितल्यानंतर अचानक असं डोळे पाणावले की गौरी इतकी मोठी झाली. कारण की चारही बहिणींची लग्न झाली आणि आता गौरी सगळ्यात छोटी, 5वी. सो आम्ही घरी गेल्यानंतर नेहमी तीच घरीच असणार आणि मग आमचं वेलकम करणार, आमच्या मुलांची काळजी घेणार, कोणाला काय नको हवं असेल ते बघणार. त्यामुळे गौरी घरी असते ही आम्हाला ती सवयच आहे. आणि तिचं आता लग्न होणार आहे. सो एका बाजूने खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण तिचं आयुष्याला एक कलाटणी देणारी गोष्ट घडते. पूर्ण आयुष्यच चेंज होतं लग्नानंतर आणि तिला एक छान एक्सपिरियन्स मिळणार आहे. सो ते देखील आहेच, पण म्हणतात ना, संमिश्र भावना असतात. आनंद, थोडंसं असं दुःख म्हणजे आता ती नवऱ्याकडे राहणार, तिला प्रत्येक वेळी आम्हाला भेटता येणार नाही. सो पण आम्ही सगळे खुश आहोत खूप. छान, तिला छान जोडीदार मिळाला आहे. सो ती आली घरी. तिच्या आवडीचं मी छान व्हेज जेवण बनवलं. तिला माझ्या हाताने खाऊ घातलं आणि मला मस्त वाटलं एकदम. गौरी आली घरी आणि पोटभर जेवली. तिने जे सांगितलेलं तेच मी सगळं बनवलं. फार मला डेकोरेशन वगैरे करायला नाही जमलं, पण जेवढं जमलं तसं मी केलं मस्त. आणि ना आपल्याला कळत देखील नाही ना, मुली किती मोठ्या होतात पटकन. इतकी छोटीशी आमची गौरी आणि अचानक त्याचं लग्न होतं आहे. सो एकदम वेगळंच वाटतं आहे, खूप मस्त वाटतं. सगळे एक्सायटेड आहेत. सगळ्यांची